नमस्कार मंडळी, ग्रीन कट्टा या कार्यक्रमामध्ये मी मयुरेश तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज जर का बघितलं तर संपूर्ण जगामध्ये कोरोनाचं हे संकट घोंगावतंय आणि हेच संकट सध्या भारतामध्ये सुद्धा तितकंच गंभीर झालेलं आहे. आणि यामध्ये लोकांचं आर्थिक, शारीरिक, मानसिक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आर्थिक हानी जी आहे ती उद्या भरून सुद्धा निघू शकते. पण काही जणांच्या घरातल्या व्यक्ती गेल्या, काही जणांचं मानसिक संतुलन खालावतंय. हे नुकसान भरून न येणार आहे मंडळी. आणि ह्यामध्ये मोठमोठे तज्ज्ञ सुद्धा सांगतायत की आपलं मानसिक संतुलन जेवढं तुम्ही चांगलं राखाल तेवढं तुमच्या तब्येतीवरती सुद्धा एक चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल. बरेचसे कोविड पेशंट्स सध्या ऍडमिट आहेत. बरेच जण घरी राहून होम आयसोलेशनमध्येच उपचार घेत आहेत. ह्या सगळ्या लोकांचं सगळ्यात एक मेन मुद्दा आहे तो म्हणजे मानसिक स्थिती. आणि याच आपल्या मानसिक स्थितीबद्दल कोविडच्या सिच्युएशनमध्ये कसं आपण कंट्रोल करू शकतो आपल्या सगळ्या गोष्टींना, सगळ्या विचारांना, याबद्दलच आपल्याला माहिती देण्यासाठी आज तज्ज्ञ आपल्या ग्रीन कट्टा या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत. पवन कुमार गायकवाड सर मानसतज्ञ आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सोबत व्यक्तित्व विकास प्रबोधिनी एकत्र येऊन हा छानसा उपक्रम ते राबवत आहेत. आपल्या महाराष्ट्रातली एकमेव महानगरपालिका आहे जे समक्ष जाऊन पेशंट्सचं काउन्सिलेशन, समुपदेशन आपण ज्याला म्हणतो ते करतायत. आणि खरंच खूप बरं वाटतंय. प्रत्यक्ष 2 लोक डेली जवळपास 150 लोकांपाशी जाऊन त्या लोकांचं समुपदेशन करतात. फोनवरून सुद्धा बाहेरच्या बऱ्याचशा लोकांचे कॉन्टॅक्ट होत आहेत आणि त्या लोकांचं सुद्धा काउन्सिलेशन होत आहे. असे 4 जणांची यांची टीम आहे. खूप छान पद्धतीनं काम चालू आहे. खरंच हे सुद्धा वॉरियर आहेत. सलाम आहे यांच्या कार्याला. आणि विशेष गोष्ट म्हणजे हे सगळं चालू असताना संपूर्णतः ही सर्व्हिस जी आहे ती फ्री दिली जाते. आपल्या महानगरपालिकेचे सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका एक वेगळा आदर्श महाराष्ट्राला घालून देते. आणि सरांसारख्या संस्थेनं एक हातभार लावलेला आहे. व्यक्तित्व विकास प्रबोधिनीचे सर हेड आहेत आणि त्याच संस्थेच्या माध्यमातून हे सगळं काम चालू आहे. सर, खूप खूप स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये. मला सुद्धा खूप बरं वाटतंय की आज तुम्ही इथं स्टुडिओत आलेला आहात, प्रत्यक्ष तुम्ही समोर बसलेला आहात. मंडळी, एक गोष्ट सांगायला मला आवडेल की आज या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग सुद्धा संपूर्ण गोष्टींचं पालन करून आम्ही करत आहोत. सरांनी ट्रिपल मास्क घातलेला आहे. मी सुद्धा मास्क घालून बसलेलो आहे, कारण की रोज लोकांच्या इतक्या कॉन्टॅक्टमध्ये सर येत असतात आणि फक्त लोकांच्या नाही तर पॉझिटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये. त्यामुळे सरांनी आल्या मला सांगितलेलं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टींची खबरदारी घ्या, कुठलीही आपण बेफिक्रीमध्ये राहायला नको आहे. सर, खूप खूप स्वागत. काय सांगाल, सगळ्यात पहिल्यांदा ही एक छानशी कल्पना कशी सुचली? नमस्ते सर, मी पवन कुमार गायकवाड, मानसतज्ञ. गेली 15 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. आमच्या संस्थेमार्फत ऑल टाईप सायकोलॉजिकल टेस्टिंग, काउन्सलिंग, ट्रेनिंग अशा स्वरूपाचं काम केलं जातं. नमस्ते सर. त्याचबरोबर आता महत्त्वाचं तुम्ही विचारलं की नेमकी ही कल्पना कशी सुचली. येस. तर सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका आणि व्यक्तित्व विकास प्रबोधिनी यांच्या संयुक्तानं अगदी पहिली लाट आली तेव्हाच मानसिकदृष्ट्या, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जे कोरोनाग्रस्त पेशंट आहेत आणि त्यांचे नातेवाईक, ह्यांना कोरोना झाल्यामुळे अनावश्यक वाटणारी भीती, मानसिक दडपण, ताणतणाव, चिंता, काळजी ह्याचं प्रमाण कमी करण्यासाठीच अगदी पहिल्या लाटेपासून आपण टेलिफोनिक काउन्सिलिंग सुविधा अगदी मोफत ही प्राथमिक पातळीवरती सुरू केली. बरं. आणि त्यामध्ये आपण पहिल्या लाटेमध्ये हे साधारणपणे हे काम टेलिफोनिक किंवा मोबाईलवरून आपण हे करत होतो. अच्छा. त्यानंतर ती लाट ओसरल्यानंतर जीवन बऱ्यापैकी पूर्वात सुरू झालं होतं. बरोबर. आणि नंतर जेव्हा दुसरी लाट सुरू झाली तेव्हा ह्याचं प्रमाण खूप गंभीर स्वरूपात जाणवत होतं. की पहिल्या लाटेमध्ये विचार केला तर एक ठराविक वयोगटातले लोक ह्यामध्ये दिसत होते. आता मात्र सर्व मिक्स वयोगट, म्हणजे म्हणलं जाते की लहान मुलांच्या तिसरी लाटेला तोंड द्यावं लागेल. पण आता मला सांगायला तुम्हाला म्हणजे आश्चर्य असे वाटेल की आत्ताच्या लाटेमध्ये सुद्धा 7-8 वर्षाची मुलं पॉझिटिव्ह आहेत. बापरे. ज्यांना आम्ही आता प्रत्यक्ष समुपदेशन करतो आहोत. आणि मग ही कल्पना सुचली कशी म्हणाला तर मी ह्याचं श्रेय, मी एक माध्यम आहे सर. मी काय आहे तर माध्यम आहे. तर हे नेमकं सुचलं कुणाच तर सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माननीय आयुक्त कापडणीस सर, त्याबरोबर उपायुक्त राहुलजी रोकडे, त्याचबरोबर उपायुक्त सौ स्मृती पाटील मॅडम, त्याचबरोबर सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माननीय महापौर आणि त्याचबरोबर
आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयंत पाटील साहेब हो हे सगळ्यांना प्रथम आभार मानेन मी, कारण हे सगळे सर अभ्यासू लोक आहेत, खरंय. अभ्यासू टीम आहे. आणि ह्या अभ्यासू टीम न हे लक्षात घेतलं की आता ह्या लोकांना आपल्याला फोनवरून बोलण्यापेक्षा समक्ष आधार देणं गरजेचं आहे. हा अभ्यास आहे त्यांचा. तो त्यांनी कसा केला, तो त्यांनी त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली असेल, हे सगळं त्यांचं दूरदृष्टिकोन असेल. बरोबर. आणि त्याला आम्ही एक माध्यम म्हणून त्यांनी आम्हाला हाक दिली की सर ह्यात मदतीला तुम्ही याल का, तुमची टीम येईल का. आणि त्याला आम्ही तत्काळ होकार दिला आणि हे काम. त्यामुळे मला पुन्हा सांगावंसं वाटेल की सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माननीय आयुक्त, उपायुक्त रोकडे साहेब, माननीय आयुक्त श्री कापडणी सर, उपायुक्त रोकडे सर, त्याचबरोबर स्मृती पाटील मॅडम, माननीय महापौर आणि पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांचा मी सर्वत्र पूर्ण आभारी आहे. आणि त्यांनी आम्हाला हा आव्हानात्मक उपक्रम राबवण्याची संधी दिली आणि इथून या कामाला सुरुवात झाली. नक्कीच सर, खरंच तुम्ही सांगितलं की इतक्या छान पद्धतीनं हे काम सध्या चालू आहे. दिवसभरात तुम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वयोगटातल्या पेशंट्सना तुम्ही समुपदेशन तुमचं करत असता. तर एकूण हे तुमचं काम कसं चालतं? हां, सर्वसाधारणपणे सर आता आम्ही हे जे काम करतो ते सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं कोविड सेंटर हे मिरज शास्त्रीय तंत्र निकेतन मध्ये मिरजे येथे आहे. आणि तिथे सर 2 सेंटर आहेत. एक सेंटर आहे CCC म्हणजे कोविड केअर सेंटर, जिथे क्वारंटाईन पेशंट आहेत. ओके. आणि दुसरं आहे ते म्हणजे DCSC हे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर. ओके. आणि तिथे असे गंभीर सिम्पटम्स असलेले ज्यांना ऑक्सिजनची O2ची गरज आहे असे पेशंट आहेत. आणि मग सर्वसाधारणपणे आमचं हे कामाचं दररोजचं रुटीन आहे ते सोमवार ते शनिवार हे डेली आहे. हो. साधारणपणे आम्ही दररोज सकाळी 10:30 ते 4 या वेळेमध्ये हे काम करतो. ओके. सुरुवातीला आम्ही गेल्यानंतर आम्ही CCC म्हणजे कोविड केअर सेंटरचं काम करतो. ओके. त्यासाठी आमची प्राथमिक तयारी असते म्हणजे PPE किट घालणं, योग्य ते सुरक्षिततेची साधनं हे करून प्रिपरेशन करणं आणि त्यानंतर प्रत्यक्ष समुपदेशनासाठी सेंटरला जाणं. एका सेंटरचं काम झाल्यानंतर तिथून परत येऊन हे PPE किट वगैरे हे सगळं जे आहे ते डिस्ट्रॉय करणं. त्यानंतर अर्धा तास ते 1 तासाची विश्रांती कशासाठी घेतो, तर जेव्हा आमचं हा पहिलं काम संपतं दुसरा कामाची सुरुवात करायची तर मधल्या काळात पेशंटच्या जेवणाची वेळ येते. बरोबर. त्यामुळे आम्ही ते पहिलं PPE किट काढून एक अर्धा 1 तासाची विश्रांती घेतो. आणि त्यानंतर त्यांचं तोपर्यंत पेशंटांचं जेवण झालं की मग डेडिकेटेड हेल्थ सेंटरला आम्ही प्रवेश करण्यापूर्वी परत PPE किट परिधान करणं आणि तिथे जाऊन काउन्सिलिंग करणं आणि त्यानंतर डेली आपल्या महापालिकेच्या आयुक्त उपायुक्तांना याचं रिपोर्टिंग करणं. वा. अशा स्वरूपाचं की किती केसेस समुपदेशन. किंवा दुसरा महत्वाचा भाग आहे की हे करत असताना काही वेळेला पेशंटच्या ज्या अपेक्षा असतात, बरोबर, कारण डॉक्टरांना सगळ्यांबरोबर तितका वेळ नसतो ना बोलायला. बरोबर. आणि मग त्या पेशंटला त्यावेळेला नेमकं डॉक्टरांच्याकडून काय हवंय असं जर का काही वाटलं तर डॉक्टरांची चर्चा विनिमय करून आम्ही तिथं आधी हे तपासतो की पेशंट जी अपेक्षा व्यक्त करतोय ती अवास्तव आहे की योग्य आहे की नाही, डॉक्टरांनी त्या बाबतीत काय काम केलं. आणि जर का आम्हाला वाटलं की ह्यात कुठेतरी समन्वय साधायचं तर आम्ही डॉक्टरांची आणि पेशंटच्या मध्ये समन्वय साधण्याचं काम करतो. क्या बात आहे सर, खरंच खूप मोठं काम आहे. आता मला मंडळी सांगायला आवडेल की थोड्या दिवसांपूर्वी माझा मामा सुद्धा ऍडमिट होता, पण तो सुद्धा व्यवस्थित बरा झाला. आणि याच्यामध्ये एक महत्वाचं काम असतं ते म्हणजे एक मधला कॉन्टॅक्ट, मधला दुवा जो असतो, जो पेशंट आणि डॉक्टर या दोघांच्या मधलं एक कॉन्टॅक्ट जो त्या दोघांचा घालून देत असतो तो व्यक्ती खूप महत्वाचा असतो. सिव्हिल हॉस्पिटलला माझा मिरज सिव्हिलला मामा ऍडमिट होता आणि त्या दरम्यान सुद्धा तिथला एक ब्रदर होता. खूप चांगल्या पद्धतीनं त्याला कॉन्टॅक्ट आम्हाला तो मधून करून द्यायचा, कारण प्रत्येक डॉक्टरला शक्य नाहीये की पेशंटला तितकासा वेळ देणं. रोज जर का आपल्या सांगलीसारख्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये, छोट्याशा शहरामध्ये 1200, 2200, 2500 पर्यंत पेशंट सापडत होते आणि त्या दरम्यान किती पेशंट रोज हँडल करायचे, रोज नवीन चेहरा, रोज प्रत्येकाचं वय वेगळं, प्रत्येकाचे टेन्शन्स वेगळे आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळतात. आता सध्या पवनकुमार गायकवाड सर त्या दोघांचा कॉन्टॅक्ट मधलं एक दुवा आपण म्हणतो ते करून देतात. सर खूप चांगलं काम तुमचं चाललेलं आहे. मला एक विचारायचं आहे की आणखी कोण कोण तुमच्यासोबत काम करते, तुमची टीम कोण कोण असेल तुमच्यासोबत? नक्कीच सर. तर सर ह्यामध्ये एकूण आम्ही म्हणजे हे काम 2 पद्धतीनं चालतंय की आम्ही ह्यावेळेला समक्ष समुपदेशन सेवा चालू केली, पण त्याचबरोबरीनं आम्ही हे कसं होईल की समक्ष समुपदेशन सेवा कुणाला मिळेल, जे पेशंट मिरज म्हणजे मिरज GPMला ऍडमिट आहेत म्हणजे किंवा सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या दोन्ही सेंटरमध्ये कुठे ऍडमिट आहेत त्यांना मिळेल. बरोबर. पण प्रश्न असा आहे की मग बाकीच्यांना ही सेवा नाही का मिळणार.
म्हणून आम्ही दोन्ही सेवा चालू ठेवलेत. मागच्या वेळची जी आमची मोबाईलची सेवा होती, मोबाईलद्वारे समुपदेशन, ती बी चालू आहे. आणि त्यासाठी प्रत्यक्ष समुपदेशन जे JPM ला करतो त्यामध्ये असं आम्ही ठरवलेलं आहे की मी आणि माझ्या पत्नी, त्याही सायकोलॉजिस्ट आहेत, मनस्तज्ञ आहेत, आमच्या दोघांपैकी एक कोणतरी नक्की ह्या डेली सोमवार ते शनिवार यामध्ये वेळेमध्ये 10 ते 4 वेळ तिथे उपस्थित असणार आहे, दोघांपैकी एक. ओके. म्हणजे मला शक्य नसेल तर मॅडमना शक्य नसेल तर मी पण मोस्टली मी करतो हे काम. शक्य म्हणजे ती सेवा बंद पडू नये त्यासाठी आम्ही दोघांपैकी एक जण नक्कीच तिथे उपस्थित राहतो. या व्यतिरिक्त उर्वरित दोन समुपदेशक आमच्याकडे आहेत की जे, आणि ते दोन आणि आम्ही दोघेही. अच्छा. अशा पद्धतीनं आम्ही टेलिफोनिक किंवा मोबाईलद्वारे जे काउन्सिलिंग आहे तेही करत आहोत. एकूण 4 जणांची आमची टीम आहे. त्यामध्ये 2 जण आम्ही प्रत्यक्ष काम, मी किंवा मॅडम असं दोघेपैकी एक जण करतो आणि उरलेले 3 त्यावेळेला मात्र टेलिफोनिक काउन्सिलिंग करत असतात. आणि माझं समक्ष समुपदेशन झाल्यानंतर मला जे फोन येतात त्यांचं फोनद्वारे समुपदेशन सुद्धा मी करतो. वा. मंडळी, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच खूप ग्रेट काम हे चालू आहे. बऱ्याचशा गोष्टी असतात, कारण की हे लोक जाऊन रोज जर का 100-150 लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जातात, आपल्याला एक कोरोना पेशंट जवळून गेला आणि घरी गेल्यानंतर लक्षात आला की अरे बाबा तो पॉझिटिव्ह होता म्हटल्यानंतर आपल्याला डोक्याला टेन्शन आणि 30 चर्चा जवळपास 4-5 दिवस चालू असते. पण रोज जवळपास 150 पेशंट्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येणं, आणि नुसतं कॉन्टॅक्ट नाही तर व्यवस्थित कॉन्टॅक्टमध्ये त्यांच्याशी बोलणं, त्यांची व्यथा काय आहे, त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं जाणून घेताना बरेचसे प्रॉब्लेम्स सुद्धा येत असतात. आणि प्रत्येकाची रंगढंग वेगळे, प्रत्येकाचे गाव वेगळं, बोलणं वेगळं, भाषा वेगळी. त्यामुळं ह्या पेशंटसोबत बोलताना सुद्धा भरपूर अडचणी येत असतात, भरपूर वेगळे अनुभव सुद्धा येत असतात. असे छान छान अनुभव ऐकायचे आहेत. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती, एक म्युझिकल ब्रेक. ब्रेकच्या पलीकडं अजून बऱ्याच गप्पा आहेत. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन. मंडळी, ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मयुरेश मनपूर्वक स्वागत करतो ग्रीन कट्टा या कार्यक्रमामध्ये. सध्या आपल्यासोबत आहेत पवनकुमार गायकवाड सर, मानसतज्ञ आहेत, आणि त्यांच्या व्यक्तित्व विकास प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एक छानसा एक उपक्रम सांगलीमध्ये सध्या राबवला जातोय. कोविडची परिस्थिती आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मानसिक संतुलन. लोकांचं काउन्सिलेशन करणं गरजेचं आहे, लोकांना पॉझिटिव्हिटी, एनर्जी देणं खूप गरजेचं आहे. आणि तेच काम सध्या आपली महानगरपालिका करते. आणि सरांसारखी छान छान टीम आहे त्यांची. आणि मगाशी सरांनी सांगितलं ब्रेकच्या अगोदर की स्वतः समक्ष जाऊन तर ते काउन्सिलिंग करतच असतात, फोनवरून सुद्धा या गोष्टी सध्या चालू आहेत. सर, मला थोडंसं आता विचारायचं आहे की जनरल एक मनस्थिती काय होते कोविड पेशंटशी, आणि कसं तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधता? नक्की सर. तर सर्वसाधारणपणे सर, हे काउन्सिलिंग करत असताना आम्हाला ज्या समस्या आढळून आलेल्या आहेत की ज्यांचं आम्ही काउन्सिलिंग करतो, त्या ठळक समस्या मी तुम्हाला नक्की सांगेन. म्हणजे ज्या समक्ष समुपदेशन करत असताना सर्वसाधारणपणे पेशंटला पहिल्यांदा काय की मला कोरोना झाला आहे आणि ह्याचं टेन्शन खूप मोठ्या प्रमाणात, बरोबर, मानसिक दडपण, भीती, काळजी, चिंता, की ते आजार म्हणजे मी पहिल्यांदा त्यांना असं वाटतं की मी ह्यातून नेमकं काय होणार. बरोबर. कारण आतापर्यंत ऐकलेलं खूप असतं ते त्यांच्या मनात असतं. बरोबर. पॉझिटिव्ह ह्यातून किती बरे झाले ह्याचा विचार त्यावेळेला पहिल्यांदा त्यांच्या मनात येत नाही. बरोबर. पहिला मनात विचार येतो तो म्हणजे की किती दगावले, किती जणांची हानी झाली. त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्यातून येणार मी ह्यातून जगेन का, मी ह्यातून वाचेन का, मी ह्यातून बरा होईन का, हा पहिला प्रश्न. आणि ह्याच्याशी सब रिलेटेड जे समस्या जाणवतात ते म्हणजे की मी आता पॉझिटिव्ह आलोय, मी घरातला करता आहे, म्हणजे मी रोजंदारी करतो आणि माझ्यावरती घर चालतं, मीच ॲडमिट आहे आता आणि मला किमान 8-10 दिवस 15 दिवस ॲडमिट राहायला लागणार आहे. बरोबर. आणि मग माझ्या घरची लहान मुलं आहेत, माझी बायको आहे, बरोबर, इतर आई वडील आहेत वयस्कर, त्यांचं काय. बरोबर. बाकी आई वडील इतके वयस्कर आहेत की ते रोजंदारी नाही करू शकत, बायको मुलांना सोडून बाहेर जाऊ शकत नाही, बरं बाहेर काम पण मिळत नाही आता. खरंय. तर ह्या परिस्थितीतून मी कसा बाहेर पडेन, मी लवकर बरा होईन का, माझ्या घरच्यांचं काय होईल, ह्या वाटणाऱ्या पहिल्या त्यांची एक मोठी समस्या दिसून येते. कारण महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये येणारे सगळ्याच वर्गातले लोक येतात, मग कष्टकरी वर्गातल्या ह्यांचं म्हणजे पेशंटचं प्रमाण जास्त आहे. बरोबर. दुसरं आहे की ऑलरेडी माझ्या घरातले नवरा बायकोपैकी कोणतरी आहे किंवा मुलगा आहे, मुलगी आहे, अवयस्कर आई वडील आहेत, नातेवाईक आहेत, त्यांच्यापैकी 1-2 ऑलरेडी जणांची ह्यातून म्हणजे बरे होऊ शकले नाही आहेत, डेथ झालेली आहे त्यांची. आणि मग मी तर नेमका बरा होईन का, कारण ऑलरेडी आमची हिस्ट्री अशी आहे की जगले नाहीत ना. बरोबर. तर मी नेमका जगेन का, कारण माझ्यावरती कुटुंबाची जबाबदारी आहे. म्हणजे एक सांगायचं झालं तर असं होतं की एक पेशंट असा होता की त्याचे
ऑलरेडी त्याचा एक लहान भाऊ एक्सपायर झाला होता. अच्छा. त्यानंतर काही दिवसाआधी दोनच दिवसात त्याचे वडील एक्सपायर झाले आणि तो म्हटला आता सगळी जबाबदारी पुरुष म्हणा घरचा मी एकटा आणि मी यातनं जगेन का, हा प्रश्न आहे. दुसरा आहे ते म्हणजे की पेशंटना जरा बरं वाटलं की पेशंटना घरी जाण्याची गडबड सुरू होते. बरोबर. त्यावेळेला त्यांचं मन परिवर्तन करणं खूप गरजेचं असतं की नाही तुम्ही काही दिवस, हा नेहमीसारखा ताप सर्दी खोकला किंवा इतर आजार नाहीये की जरा बरं वाटलं मी 4 दिवस इथे विश्रांती घेतली आणि उरलेले 4 दिवस घरी जाऊन घेतली म्हणजे मी तुम्हाला डॉक्टरांच्या निगराणीखाली राहणं गरजेचं आहे. इतरांच्या संपर्कात न येता आपल्याला हे सगळं करायचं आहे कारण शेवटी ते दुसऱ्यांना घरच्यांना धोका आहे. त्यावेळेला त्यांचं मन परिवर्तन करणं हे आमच्यासमोर मोठी जबाबदारी असते. 100 90 जणांना आम्ही ह्यातून रोखू शकतो पण एक 5-6 जण 4-5 जण असतात की जे बाबा नाहीच खूप हायपर होतात. बरोबर. पण त्यांनाही शेवटी आम्हाला ते नाईलाज असतो समजावून सांगायला लागतं. म्हणजे जेणेकरून घरी जाण्याची गडबड करणाऱ्या पेशंटना समजावून सांगणं, त्यांचं मन परिवर्तन करणं हे एक आम्ही करत आहोत. त्या व्यतिरिक्त आहे ते म्हणजे की छोटी मुलं आहेत मी जसं मगाशी तुम्हाला म्हणलं की यायला त्यांना नेमकं ह्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. मास्क वापरणं, आणखी काही करणं आणि त्यांचं समुपदेशन करणं हा आहे. स्त्रियांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि अशा विविध समस्या म्हणजे समस्या इतक्या आहेत की त्या सांगणं इतक्या कमी वेळामध्ये शक्य नाही आहे. त्यामुळे अशा तरी समस्या आपल्याला जाणवत आहेत. आणि या व्यतिरिक्त मग टेलिफोनिक काउन्सिलिंग करताना आपल्याला आणखी वेगळ्या समस्या म्हणजे आता काय होतं सर की आपण हे समक्ष समुपदेशन करताना जाणवणाऱ्या समस्या झाल्या. या व्यतिरिक्त टेलिफोन काउन्सिलिंग आपण जेव्हा करतोय तेव्हा कोरोना सोडून इतर समस्यांवर आधारित देखील अनेक व्यक्ती म्हणजे सगळे तरुण आहेत, तरुणी आहेत, वयस्कर आहेत, प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्या समस्या परत भिन्न आहेत आणि त्यांचं सुद्धा समुपदेशन आपण म्हणजे खरं तर आपलं जे काम ठरलंय फोकस ठरलंय ते सोडून सुद्धा आपण वेगळ्या समस्यांचं पण समुपदेशन करतो. वा सर, खरंच ग्रेट काम आहे. आणि तुम्ही एक अनुभव सांगितला की एका घरातली बरीचशा व्यक्ती ज्यावेळेस आता याच्यामध्ये दगावलेल्या आहेत त्यावेळेस नक्कीच टेन्शन येणं साहजिक आहे. आणि घडलेल्या बऱ्याचशा गोष्टी प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमधल्या एखादी तरी लांबच्या का असेना कॉन्टॅक्टमधल्या व्यक्तीच्या बातम्या कानावरती आपल्याला येतात. सर मला थोडंसं आता असं विचारायचं आहे की ही आपली महानगरपालिकेनं चालू केलेली सिस्टीम जी आहे महाराष्ट्रात पहिली आपली महानगरपालिका आहे जिनं प्रत्यक्ष समुपदेशन ही करते आणि टेलिफोनिक सुद्धा तुमचं जे मागच्या वर्षीपासून काम आहे ते तर चालूच आहे. मला थोडंसं असं विचारायचं आहे की आता सांगली मिरज कुपवाडसाठी आता बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती किंवा फॉरवर्डेड मेसेजवरती सुद्धा ते एक आपलं पॅम्पलेट मला दिसलेलं आहे ज्याच्यामध्ये आपले नंबर्स आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला काही काउन्सिलेशनची गरज असेल किंवा काही क्वेश्चन्स असतील मनात तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. आणि वर लिहिलेलं आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका. मला थोडं विचारायचं आहे की सांगलीमधल्या व्यक्तीला त्रास होईल तर तो कॉन्टॅक्ट करू शकतो. थोडंसं कोल्हापूर, सातारा जी आपली भावासारखीच जिल्हे आहेत किंवा ओव्हरऑल महाराष्ट्र कुठूनही तुम्हाला फोन आला तर तुम्ही समुपदेशन करता का फक्त सांगलीपुरतंच मर्यादित आहे? नाही सर, अगदी बरोबर आहे तुमचं. तुम्ही विचारतात ते बरोबर आहे. म्हणजे ह्याचा आम्ही उल्लेख केला नाही पण तुम्ही अगदी व्यवस्थित प्रश्न विचारतात मला जो माझा म्हणजे त्याचं खूप समाधान वाटलं की सर हे आम्ही ठरलंय आमचं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रापुरतं मर्यादित त्यांच्या पेशंट समक्ष. पण तसं नाही आहे. ह्या जे आपली समुपदेशन उपक्रम आहे किंवा सेवा आहे त्याचा फायदा केवळ सांगली नाही सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड महापालिका हा तर नुसता भाग नव्हे तर सांगली जिल्हा. बरोबर. सांगली जिल्ह्याच्या बाजूला जाऊन म्हणाला तर मिरज आहे, सांगोला आहे, कोल्हापूर आहे, पुणे आहेत आणि मुंबई जिथून सुद्धा आम्हाला फोन येतात. मी जसं मगाशी सांगितलं तसं कोविड काउन्सिलिंगसाठी तर आहे, इतर समस्यांसाठी सुद्धा येतात. केवळ समस्यांसाठीच येतात असं नाही. तर म्हणजे थोडक्यात आम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही ठिकाणातून फोन आला तरी त्यांना आम्ही समुपदेशनाची सेवा देतो आहोत. तो कोविडचीच प्रश्न असेल असं नाही, इतर समस्यांवर देखील सुद्धा समुपदेशन करतो आहोत. आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगायला आवडेल की सर नुसत्या समस्यांसाठीच नाही तर महाराष्ट्रभरातून आमच्या ह्या उपक्रमाचं कौतुक करण्यासाठी महापालिकेचं आणि आमचं कौतुक करण्यासाठी देखील फोन. वा, क्या बात आहे. खरंच मंडळी, मी हा प्रश्न विचारण्यामागं कारण असं होतं की आता हे टेक्नॉलॉजी इतकी आपली पुढे गेलेली आहे आणि एवढ्या गोष्टी अपडेट झालेल्या आहेत. आपल्याला एखादा मेसेज आला तर पटकन आपण तो फॉरवर्ड करून टाकतो आणि आपल्या कॉन्टॅक्टमधले बरेचसे लोक आहेत. ग्रुप आपला असतो, रिलेटिव्हचा ग्रुप असतो. आपण इथं राहतो, कोणी कोल्हापूरला राहतो, कोणी मुंबईला राहतो. तर त्या आपल्याला तो पॅम्पलेट बघितलं आणि समुपदेशनसाठी किंवा काउन्सिलेशनसाठी आहे आपण पटकन त्या ग्रुपला जर का पॅम्पलेट बऱ्याच जणांनी असे टाकलेले आहेत. आणि मगाशी ह्या रेकॉर्डिंग चालू करायच्या अगोदर सरांशी बऱ्याचशा गोष्टींबद्दल माझी चर्चा झाली की सर असं कधी झालंय का की सांगलीच्या बाहेरून कोणाचा फोन आलाय? तर नक्कीच झालेलं असतं.
कारण की हे पॅम्पलेट पुढं फिरत जाऊन फॉरवर्ड केलेलं असतं. माणूस भावनिक असतो आणि त्यावेळेस लक्षात येत नाही की बाबा ही सुविधा नक्की आपल्यासाठी नाही, आणि त्यावेळेस असं फोन केल्यानंतर सरांसारखा व्यक्ती नाही म्हणू शकत की बाबा ही फक्त सांगलीसाठी आहे. आणि सर खूप खूप सॅल्यूट आहे की फक्त सांगलीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांना सध्या तुम्ही इतकी छान सुविधा पुरवताय. सर मला थोडंसं आता विचारायचं आहे की तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस समुपदेशन करता त्यावेळेस काय काय मुद्दे असतात तुम्ही क्लिअर केले. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या लोकांच्या मध्ये सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम आहेत, कारण काही होम आयसोलेशनमध्ये आहेत ज्यांना सिम्पटम्स दिसत नाही आहेत आणि त्यांच्याच घरातले काही पेशंट्स आहेत जे ऍडमिट आहेत. बरोबर. त्यांचे एक बर्डन डोक्यामध्ये खूप एक वेगळं असतं की अरे मी इथं ठीक आहे बाबा, मला काही त्रास होत नाही, पण माझा बाबा घरातले वडील, आई किंवा माझा जो पेशंट आहे तो तिथं दवाखान्यात ऍडमिट आहे. तर त्या लोकांसाठी असे काही कॉल्स आहेत का आणि त्यांच्यासाठी काय सांगता? नक्की सांगतो सर. तुम्ही विचारलं त्यानुसार एक सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा सांगेन की सर सगळ्यांनाच जर का हॉस्पिटलमध्ये जाऊन सेवा घ्यायचं म्हणलं तर तितके हॉस्पिटल सुद्धा आपल्याकडे म्हणजे आपल्या भारतात अवेलेबल नाही. खरं आहे. दुसरी महत्त्वाची की होम आयसोलेशनची म्हणजे होम आयसोलेशनमध्ये राहून सुद्धा डॉक्टरांची वेळेवरती योग्य ट्रीटमेंट घेऊन सुद्धा बरे होणाऱ्यांचं प्रमाण भरपूर आहे. फक्त त्यांना जाणवणारी समस्या कोणती आहे त्याच्या संदर्भात देखील आपल्याकडे फोन येतात. तर ते एकच आहे ते म्हणजे की काय तर होम आयसोलेशन असणाऱ्या व्यक्तींना सगळ्यात पहिल्यांदा एका प्रसंगाला फेस करावं लागतं ते म्हणजे की इतरांशी कॉन्टॅक्ट नाही. आणि इतरांशी कॉन्टॅक्ट नसल्यामुळे त्यांना एकाकीपणा वाटतो किंवा हा वेळ कसा मोबाईल पाहणं किंवा इतर गोष्टी पाहणं यामध्ये त्यांचा थोडा काळ निघून जातो. पण उरलेल्या वेळात काय करायचं आणि त्यातून त्यांना मग नंतर मानसिक भावनिकदृष्ट्या अस्थिरता झाल्यासारखी जाणवते आणि अनेक प्रश्नांचा त्यांच्या मनामध्ये खेळ सुरू होतो. आणि अशा वेळेला त्यांनी काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे म्हणजे की तुमच्या घरातले इतर जे कोणी पॉझिटिव्ह पेशंट आहेत की जे ट्रीटमेंट घेत आहेत तर एक लक्षात घ्या की त्यांची काळजी घेणारे डॉक्टर्स, तिथले स्टाफ हे सगळे तिथं आहेत, तत्पर आहेत. फक्त आता त्यांची काळजी तुम्ही घेण्यापेक्षा तुमची काळजी, कारण तुम्हाला तिथे जायची गरज नाही आहे म्हणून तर तुम्हाला घरी ठेवले आणि तुमची काळजी घ्यायला कोण नाही. तुमची काळजी तुम्हीच घ्यायची आहे आणि त्यासाठी तुमचं मानसिक स्वास्थ्य, भावनिक स्वास्थ्य टिकवून ठेवणं गरजेचं आहे. मग त्यामुळे इतर मोबाईल मग आता तुम्ही काय करता सर्वसाधारणपणे मग अशा होम आयसोलेशनमध्ये असणारे पेशंट मग ते मोबाईलमध्ये काहीतरी HRCT स्कोअर या त्या गोष्टी बघतात आणि त्याच्याबद्दल विचार करत असतात. तसा विचार न करता तुम्ही सकारात्मक विचार करा. तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या छंद तुमच्या जोपासा, वाचन करा आणि जे काही गोष्टी करा त्या सकारात्मक करा. तुम्ही पहिल्यांदा विचार हा हे करा की मी ह्यातून लवकर बरा कसा आणि मी ह्यातून लवकर बाहेर पडणार. आणि यासाठी काय तर माझं क्षमता आणि माझं स्वतःवरचा विश्वास, यस मी बरा होणार आहे आणि आपण तितके गंभीर नाहीये असा विचार करणं खूप गरजेचं. सर आता नक्कीच बऱ्याचशा गोष्टी आपण आजच्या या मुलाखतीमध्ये कव्हर केल्या. तर मला थोडंसं आता तुमच्याबद्दल विचारायचं आहे की हे सगळं काम करताय आणि ही सर्व्हिस मी सुरुवातीला सांगितलं मंडळी तुम्हाला की टोटली फ्री आहे. सर काम करत असताना समाजकार्य तुम्ही नक्कीच करताय पण त्यामध्ये स्वतःची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तर तुम्ही ती ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पेशंटला भेटायला जाता किंवा ज्यावेळेस त्या वॉर्डमध्ये एंटर होता ती कशी प्रोसिजर असते, तुम्ही काय काय खबरदारी घेता? येस सर, सांगतो तुम्हाला. सर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की मी जेव्हा लोकांना सांगतो की तुम्ही ह्या आजाराला घाबरू नका किंवा ह्याची जास्त बाऊ करू नका तर सगळ्यात पहिल्यांदा माझी मानसिकता ठेवणं गरजेचं आहे. ती सकारात्मकता मी पहिल्यांदा ठेवली. कारण हे म्हणाला तर सर खूप चॅलेंजेटिव्ह काम आहे. एखादी छोटीशी माझी चूक माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांना माझ्या सहित सगळ्या कुटुंबाला पॉझिटिव्ह करू शकतो. माझ्या घरी आई वडील आहेत वयस्कर माझे, त्याचबरोबर माझा छोटा मुलगा आहे आणि आम्ही मॅडम आणि मी दोघेही यात काम करतो. आणि हे सगळं करत असताना एक म्हणजे सांगायला मला तुम्हाला आवडेल की माझ्या संस्थेचे जे सल्लागार समितीमध्ये सांगलीतले प्रसिद्ध डॉक्टर अशोक पुरोहित ENT स्पेशालिस्ट आहेत ते सल्लागार आहेत. त्यांनी सांगितलेल्या आमच्या टिप्स त्याच व्यतिरिक्त वेळोवेळी मास्क वापरणं, PPE किट वापरणं गरजेनुसार आम्ही जेव्हा पॉझिटिव्ह पेशंटांमध्ये जातो तेव्हा तिथे घ्यायची ती काळजी घेणं, मोबाईल त्या काळामध्ये न वापरणं, किती महत्त्वाचं असलं तरी ते टाळणं, त्या व्यतिरिक्त सॅनिटायझरचा योग्य वेळी वापर करणं, योग्य ती साधनं परिधान करणं
आणि त्याचबरोबर सकारात्मक मानसिकता ठेवणं आणि त्याचबरोबर मी लोकांना सांगतो म्हणून मी सर हे प्रॅक्टिकली आता माझं हे काम दररोज 10 ते 4 वेळेमध्ये म्हणजे महापालिकेच्या सेंटरचं चालतं. आणि आत्ता गेल्या काही दिवसामध्ये आणखी एका सेंटरनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या इथे काम करा, म्हणून तिथेही काम करतोय. मी 10 ते 6 काम करतोय. पण हे करत असताना माझी तंदुरुस्ती टिकून ठेवण्यासाठी सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास मी स्वतःचा व्यायाम देखील करतो. क्या बात आहे. खरंच सर ग्रेट काम आहे तुमचं. आणि स्वतःची काळजी माणूस ज्यावेळेस घेईल त्यावेळेस तुम्ही दुसऱ्याची काळजी घेण्यासाठी सक्षम राहता. सरांनी जसं सांगितलं की सकाळी 1 तास व्यायाम, संध्याकाळी 1 तास व्यायाम. त्या वॉर्डमध्ये जायच्या आधी PPE किट, व्यवस्थित मास्क, डबल ट्रिपल मास्क आत्ता सुद्धा सरांनी घातलाय. 3 मास्क घातलेत. बरेचसे लोक मला त्रास होते त्यामुळे मी काय मास्क बिस्क घालत नाही. काय नाही रे कोरोना बिरोना. तर मंडळी असं काही डोक्यात घेऊ नका. मोठमोठी लोक आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, यात कुणीही राहिलेलं नाहीये, वाचलेलं नाहीये. आपण तर सामान्य लोक आहोत. आणि आपण विचार करू शकता की आज बेडची कमतरता आहे, याच्यावरून रुग्ण आहेत की नाही. अजूनही बरेचसे समाजामध्ये लोक आहेत ज्यांना वाटते की कोरोनासारखं काही गोष्टच नाही आहे, कोरोना रोगच नाही आहे आणि फक्त धास्ती आहे. तर अशा चुकीच्या गैरसमजामध्ये राहू नका. सर खरंच खूप खूप सॅल्यूट आहे तुमच्या उपक्रमाला, तुमच्या कार्याला सलाम आहे. मंडळी आज आपण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सोबत आणि त्याचसोबत त्यांच्या संयुक्त विद्यमानं काम करतायत व्यक्तित्व विकास प्रबोधिनी. कॉन्सोलेशनचं काम आहे, सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. त्याबद्दल चर्चा केली. आपल्यासोबत होते पवन कुमार गायकवाड सर. आणि अशाच छान छान गोष्टी घेऊन मी तुम्हाला पुढच्या भागात सुद्धा भेटणार आहे. पण मंडळी यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, सरांनी सांगितलं की ह्या रोगामध्ये प्रथम प्राधान्य द्यायचं ते म्हणजे स्वतःकडं. स्वतःची काळजी जर का तुम्ही व्यवस्थित घेतली तर तुम्ही इतरांसाठी पळू शकता. आणि जे आपण करत नाही, एखाद वेळेस आपण गडबडीत तसंच बाहेर पडतो, मास्क मात्र घरी राहतो. मग राहू दे आता, कधी जिना चढून जाऊ आणि कधी तो मास्क घेऊ असं म्हणून आपण तसंच पुढं जातो. आणि हीच चूक आपल्याला पुढं महागात पडते. फक्त आपल्याला नाही तर आपल्या कुटुंबाला धोक्यात आणते. मंडळी काळजी घ्या, घरी राहा. सर काय सांगाल शेवटी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? तर एक लक्षात घ्या की आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येकानं स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आपली एखादी चूक ही देखील इतरांसाठी गंभीर ठरू शकते, आपल्यासाठीही आणि इतरांसाठीही. आणि सकारात्मक विचार करायचा. मी सर तुम्हाला असं विचारेन की मला अनेकांनी असा प्रश्न विचारला, सर जर का तुम्हाला हे काम करताना कोरोना झाला तर तर त्यांना मी सांगितलं की कदाचित म्हणलं मी आतापर्यंत 20-25 दिवस झाले यातून व्यवस्थितपणे सुरक्षित राहिलोय. त्यातून कदाचित झालीच माझी चूक तर त्याचा सुद्धा मी सकारात्मकतेने स्वीकार करेन. मी असं म्हणेन की यस, मी गेले 20-25 दिवस ह्या गरजू रुग्णांसाठी, त्याच्या नातेवाईकांसाठी दिवसातले ठराविक तास काम करतोय. बरोबर. कदाचित मला ऍडमिशनची वेळ आली तर मी नक्की GPM सेंटरला ऍडमिशन घेईन. बरोबर. जर का चुकून मला काय झालं तर तिथं मी असं म्हणेन की कदाचित मला देवानं ही संधी दिली आहे की ह्या लोकांना बाबा तू 4-5 तास काउन्सिलिंग करतो नव्हे, तुला 12-14 तासांची गरज आहे, तू तिथे ते काम कर. तर माझं हे सर हे सुद्धा मी हा सकारात्मक विचार आहे माझा. म्हणजे व्हावं अशी कोणाचीच इच्छा नसते, पण झालंच तरी ते स्वीकारावं कसं. तर तिथंपासून मी सगळ्यांचं काउन्सिलिंग करेन सर. यस, क्या बात आहे. दिस इज द स्पिरिट. खरंच ही इच्छा आणि ही पॉझिटिव्हिटी प्रत्येकाच्यात असणं गरजेचं आहे. सर खूप खूप सारा सलाम, खूप खूप सारा ऑल दी व्हेरी बेस्ट. तुम्हाला काही होणार नाहीये. ऑब्व्हियसली तुम्ही इतके छान काम करताय. गेले 1 महिनाभर तुमचं हे काम कॉन्स्टंटली चालू आहे आणि हे पुढंही काम असंच चालू छान राहावं यासाठी माझ्याकडून आणि आमच्या ग्रीन टीमकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि महानगरपालिकेचा सुद्धा विशेष आभार की इतका छानसा उपक्रम त्यांनी राबवला. आपल्या महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे ज्यांनी प्रत्यक्ष पेशंटच्या समोर उभा राहून काउन्सिलिंग चालू केलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे मंडळी. पण हे काउन्सिलिंग करायला लागू नये त्यासाठी काय काय खबरदारी घ्यायची आहे हे तुम्ही नक्कीच घ्या. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.